हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स हे दोन फंक्शन कॉल बघायचे आहेत. फंक्शन कॉल मध्ये माग आपण फंक्शन कॉल जेव्हा बघत होतो तेव्हा आपण बघितलं होतं की त्या फंक्शन कॉल मध्ये त्याचे दोन टाईप पडतात फंक्शन कॉल करायचे. हे पहा, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स हे दोन टाईप पडतात फंक्शन कॉलचे. ते दोन टाईप आता आपल्याला बघायचे आहेत. त्यांचा डिफरन्स हा एक्झाम साठी येऊ शकतो मित्रांनो. त्यांचा डिफरन्स बघायचा आहे आपल्याला. आधी त्याची थिअरी घेऊया, त्याचे प्रोग्राम घेऊया आणि त्यानंतर त्याचा वरचा डिफरन्स बघूया. आजचं लेक्चर खूपच महत्वाचं असणार आहे कारण की दोन महत्वाचे टॉपिक कव्हर होत आहेत या लेक्चरमध्ये. चला तर आपण सुरुवात करूया. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय मित्रांनो? कॉल बाय व्हॅल्यू फंक्शनला कॉल करायचे. आपल्याला फंक्शनला कॉल करायचं. फंक्शनला कॉल कसं करतो? असं कॉल करतो मित्रांनो. फंक्शन नेम ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेस मध्ये त्याला आर्ग्युमेंट्स देतो. त्याला फंक्शन कॉल म्हणतात मित्रांनो. फंक्शनला कॉल करतात कसं ते तर तुम्हाला कळालं असेल याच्या आधीच्या लेक्चर मध्ये. आता मित्रांनो, फंक्शन कॉल बाय व्हॅल्यूज म्हणजे फंक्शन तर कॉल करायचाच आहे पण बाय व्हॅल्यूजचा वापर करून फंक्शन कॉल करायचा आहे. म्हणजे कसं? या ए आणि बी या काय आहेत? व्हॅल्यूज आहेत. यांच्यावरती व्हॅल्यू स्टोअर असणार आहेत. हे काय आहेत? व्हेरिएबल आहेत. म्हणजे काय? या ए बी व्हॅल्यूज याला व्हॅल्यूज तर म्हणू शकतो ना आपण. ए बी व्हॅल्यूजचा वापर करून आपण फंक्शनला कॉल करणार आहोत. ए बी या व्हॅल्यूजचा वापर करून या स्वॅप नावाच्या फंक्शनला कॉल करणार आहोत. म्हणजे या स्वॅप नावाच्या फंक्शनला कॉल करणार आहोत. आता मित्रांनो, इथं काय होणार आहे? या ए बी वरची व्हॅल्यू ए वर काय आहे? 10 आहे आणि बी वर 5 आहे. ए बी वरच्या व्हॅल्यू स्टोअर होणार तुमच्या कशावर? या इंट एक्स वरती, इंट वाय वरती. ए ची व्हॅल्यू या इंट एक्स वरती जाणार आणि बी ची व्हॅल्यू इंट वाय वरती जाणार. आणि ह्याच्या इंट एक्स आणि इंट वाय वरती गेल्यावर त्याच्यावर इथं ऑपरेशन परफॉर्म होणार. ऑपरेशन कोणतं ऑपरेशन परफॉर्म होईल? स्वॅपिंगचं ऑपरेशन परफॉर्म होईल. स्वॅपिंग म्हणजे काय ते तुम्ही आपली लक्षात करून घ्या. स्वॅपिंग म्हणजे काय? स्वॅपिंग म्हणजे काही नाही मित्रांनो, एका व्हेरिएबल वरची व्हॅल्यू म्हणजे ए वरची व्हॅल्यू ही बी वर टाकणे. या ए ची व्हॅल्यू या बी वर टाकणे आणि बी ची व्हॅल्यू या ए वर टाकणे. याला स्वॅपिंग असं म्हणतात मित्रांनो. म्हणजे काय? ए ची व्हॅल्यू 10 आहे आणि बी ची व्हॅल्यू 5 आहे. तर स्वॅपिंग केल्यानंतर ए ची व्हॅल्यू ही 5 होईल आणि बी ची व्हॅल्यू ही 10 होईल. स्वॅपिंग केल्यानंतर ती कसं? या लॉजिक थ्रू होणार. या आधी सुद्धा आपण स्वॅपिंगचा प्रोग्राम बघितलेला आहे. आधीचे लेक्चर ज्यांनी बघितले नसतील त्यांनी बघून घ्या. आधीचे म्हणजे युनिट 1, युनिट 2, युनिट 3 याच्यामध्ये आपण बघितला होता स्वॅपिंगचा लॉजिक, स्वॅपिंगचा प्रोग्राम बघितला होता. तर आता तेच प्रोग्राम आपल्याला फंक्शनचा वापर करून बघायचा आहे, फंक्शनचा वापर थ्रू बघायचा आहे. आधी स्वॅपिंगचं लॉजिक आपण कुठं लिहित होतो? आधी सगळं स्वॅपिंगचं लॉजिक आपण इथं मध्ये लिहित होतो, मेन फंक्शन मध्ये लिहित होतो. पण आता काय? मेन फंक्शनच्या बाहेर स्वॅपिंगचं लॉजिक लिहायचं आणि फक्त फंक्शन कॉल करताना स्वॅपिंगच्या ह्याला फंक्शनला कॉल करायचा. म्हणजे की हे लॉजिक इम्प्लिमेंट होईल, हे लॉजिक वापरात येईल, इम्प्लिमेंट होईल आणि ते इम्प्लिमेंट झाल्यावर इथं स्वॅपिंग होईल. या दोघात इथं काय केलं? युजर कडून घेतले आहेत 2 नंबर व्हॅल्यूज वरती. मग इथं व्हॅल्यूज वरती युजर कडून घेतले आहेत फंक्शन. सॉरी, युजर कडून घेतले नाहीत, इथं हार्ड कोड केलेले आहेत. इथं काय केलेलं आहे? डिस्प्ले केलेलं आहे बिफोर म्हणजे कॉलिंग फंक्शन वापरायच्या बिफोर. या स्वॅप नावाचा हे कॉलिंग फंक्शन वापरायच्या बिफोर ए आणि बी च्या व्हॅल्यू कशा होत्या? ए आणि बी च्या व्हॅल्यू अशा होत्या. ए वरती 10 होती आणि बी वरती 5 होती. आणि आफ्टर कॉलिंग फंक्शन म्हणजे हे कॉल फंक्शन केल्यानंतर ए आणि बी ची व्हॅल्यू काय झाली? चेंज झाणार. ए ची व्हॅल्यू बी वर येणार, बी ची व्हॅल्यू ए वर येणार. कसं काय? हे स्वॅपिंग कॉलिंग फंक्शन एक्झिक्यूट झालं. हे एक्झिक्यूट झालं, प्रोग्राम कंट्रोलर इथं आल्यावर या एक्स आणि वाय वरती व्हॅल्यू गेल्या. कशाच्या? ए आणि बी च्या. या ए आणि बी च्या व्हॅल्यू एक्स आणि वाय वरती गेल्या. एक्स आणि वाय वरती गेल्यावर म्हटल्यावर तिसरा व्हेरिएबल लागणार होता. स्वॅपिंगच्या लॉजिक मध्ये आपल्याला काय लागतंय? तिसरा व्हेरिएबल लागते. तिसरा व्हेरिएबल लागलं म्हणजे काय लागणार आपल्याला? या टेम्प लागणार. इथं टेम्प वरती आपण टेम्पररी व्हॅल्यू स्टोअर करतो. आता स्वॅपिंगचं सिंपल लॉजिक समजून सांगायचं म्हणल्यावर मी तुम्हाला समजून सांगतो की दोन व्यक्ती राहतात. एक व्यक्ती हा आणि एक व्यक्ती हा. दोन्हीच्या हातात एक वस्तू आहे. ह्याच्या हातात एक वस्तू आहे. काय आहे? ह्याच्या हातात एक बॉक्स आहे. ह्याच्या हातात एक बॉक्स आहे आणि ह्याच्या हातात एक बॉक्स आहे.
तर मित्रांनो या दोघांना एकमेकाला बॉक्स शेअर करायचे, म्हणजे एक ह्याला याला या ए नावाच्या बॉक्सला या बी ला द्यायचं आहे, ह्या बॉक्सला बी ला द्यायचं आहे आणि या बी च्या बॉक्सला या ए ला द्यायचं आहे. तर मित्रांनो इथं स्वॅपिंग करायची आहे, पण स्वॅपिंग अशी डायरेक्टली करणार का? ही डायरेक्ट ह्याला देणार का आणि ही डायरेक्ट ह्याला देणार का? ही ह्याला देणार का डायरेक्ट आणि हे ह्याला देणार का? तर नाही मित्रांनो, डायरेक्ट होणार नाही. आधी हे काय करणार, ए वाला काय करणार, एखाद्या तिसऱ्या जणाला देणार. कोण हा तिसरा कोण राहणार? हा तिसरा मध्यस्थी राहणार, मध्यस्थी. तर ह्याचं नाव काय राहणार? टेम्पररी माणूस. याचं नाव आपण टेम्प ठेवलं, या माणसाचं नाव काय ठेवलं? टेम्प. तर हे काय करणार, हा बॉक्स या टेम्पला देणार, टेम्पकड हा बॉक्स आला. ए काय करणार, टेम्पला हा बॉक्स देणार. त्यानंतर बी काय करणार, एचा हात खुल्ले झाले, एच्या हातात आता काही नाही, हा बॉक्स कुठे गेला? हा बॉक्स गेला बी कड, एच्या हातात आता बॉक्स नाही. आता दुसरा बॉक्स कसा येणार? हा बीचा बॉक्स ए कडे येणार, बीचा बॉक्स ए कडे आला. आता बीच्या हातात काय आहे का? बीच्या हातात काही नाही, म्हणजे बी खुल्ला. आता मग बी खुल्ला म्हणल्यावर हा टेम्प काय करणार, बी ला हा बॉक्स देणार, म्हणजे बी ला हा बॉक्स भेटणार. तर मित्रांनो इथं एक्सचेंज झालं का नाही? एक्सचेंज झाला का नाही? इथं काय झालं, एक्सचेंज झाला का नाही? ए चा बॉक्स बी ला गेला आणि बी चा बॉक्स ए ला गेला, म्हणजे काय झालं, स्वॅपिंग परफॉर्म झाली. तसंच हा लॉजिक आहे मित्रांनो. इथं काय केलेलं आहे, आधी टेम्प वरती व्हॅल्यू टाकलेली आहे, एक्स ची व्हॅल्यू टेम्प वरती टाकलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे, एक्स ची व्हॅल्यू काय असेल, 10 असेल. 10 कशावर टाकलेलं आहे? टेम्प वरती. टेम्प वरती कोणती व्हॅल्यू आली? 10. आता काय केलेलं आहे, एक्स ची व्हॅल्यू वाय वरती टाकलेली आहे, एक्स ची व्हॅल्यू वाय वरती टाकलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे, सॉरी इथं काय केलेलं आहे, टेम्प वर एक्स ची व्हॅल्यू टाकलेली आहे. म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू टेम्प वर, हे 10 इथं आलेली. आता एक्स वर कोणती व्हॅल्यू टाकलेली आहे, म्हणजे काय, ह्याचं नाव एक्स आहे, हा याचं नाव एक्स धरा आणि याचं नाव वाय धरा. मी ए आणि बी तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी सांगितलं होतं. आता रिअल लाईफ ह्याच्या एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेनेशन देत आहे. ह्याचं नाव एक्स आहे, या व्यक्तीचं नाव एक्स आहे आणि या व्यक्तीचं नाव वाय आहे आणि ह्याचं नाव टेम्प आहे. तर मित्रांनो इथे काय झालं, एक्स वरती कोणती व्हॅल्यू टाकलेली, वाय ची व्हॅल्यू एक्स वरती टाकलेली. म्हणजे काय, या वाय ची व्हॅल्यू एक्स वरती जाणार. म्हणजे काय, वाय ची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. वाय ची व्हॅल्यू एक्स वरती गेली 5. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता काय होणार, वाय वरती कोणती व्हॅल्यू टाकणार, टेम्प. या वाय वरती कोणती व्हॅल्यू जाणार, या टेम्पची व्हॅल्यू काय आहे, 10 आहे. मग ती कुठे जाणार, वाय वरती जाणार. वाय वरती जाणार म्हणजे इथं व्हॅल्यू 10 होणार. मित्रांनो आधी बघा, एक्स ची व्हॅल्यू काय होती, 10 होती आणि वाय ची व्हॅल्यू 5 होती. आता काय होणार, एक्स ची व्हॅल्यू 5 होणार आणि वाय ची व्हॅल्यू 10 होणार. याला स्वॅपिंग म्हणतात मित्रांनो. स्वॅपिंग तुम्हाला समजलं असेल. तर चला तर मग आता थिअरी घेऊया, थोडीशी थिअरी बघूया. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय राहते. कॉल बाय व्हॅल्यू इज वन ऑफ द टाइप ऑफ फंक्शन कॉल. एक टाइप आहे फंक्शन कॉलचा, फुकटची लाईन आहे, काही नाही. हा काय आहे, एक टाइप आहे फंक्शन कॉलचा. हो बरोबर आहे. टू कॉल द फंक्शन बाय पासिंग व्हॅल्यू इज नोन ऍज कॉलिंग बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यू काय म्हणते ही लाईन, काय म्हणते, जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो तेव्हा आपण व्हॅल्यूज पास करतो. त्याला व्हॅल्यूज पास केल्यानंतर काय होतो, त्याला कॉल बाय व्हॅल्यूज असं म्हणलं जातं. पहा इथं काय केलेलं आहे, ए आणि बी वरच्या व्हॅल्यूज पास केलेल्या आहेत फंक्शन कॉल केल्यानंतर. स्वॅप नावाचं फंक्शन इथं कॉल केलं आहे आपण. या मेन फंक्शन मध्ये स्वॅप नावाचा फंक्शन हा कॉल केलेला आहे. तर कॉल केल्यानंतर कुठे जाणार, प्रोग्राम कंट्रोलर हे एक्झिक्यूट करणार. तर इथं काय केलेलं आहे आपण, व्हॅल्यूजचा वापर करून कॉल केलेला आहे. म्हणजे काय, कॉल बाय व्हॅल्यू झालं का नाही. इथं ए आणि बी व्हॅल्यू वापरलेल्या आहेत ना कॉल करताना. स्वॅप सोबत ए आणि बी व्हॅल्यू वापरलेल्या आहेत ना प्रोग्राम मध्ये कॉल करताना. त्याच्यामुळे इथं कॉल बाय व्हॅल्यू याला म्हणलं जाणार. कॉल बाय व्हॅल्यू फंक्शनला म्हणलं जाणार. पासिंग व्हॅल्यू, इथं व्हॅल्यूज पास केल्यात आपण ए आणि बीच्या. इथपर्यंत समजलं तुम्हाला. वी pass actual argument value to form arguments and formal arguments do some changes, then it does not affect actual arguments, it called as call by value. पहा मित्रांनो इथं काय म्हणलेलं आहे, आपण काय केलेलं आहे, ए आणि बी वरती व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. तर इथं पास करताना आपण ए आणि बी केले. म्हणजे काय झालं, या इंट एक्स वरती ए ची व्हॅल्यू गेली, इंट एक्स वरती ए ची व्हॅल्यू गेली आणि इंट वाय वरती बी ची व्हॅल्यू गेली. असा याचा अर्थ होतो. पहिल्यांदा जी व्हॅल्यू इथं टाकतात ती व्हॅल्यू या पहिल्या व्हेरिएबल वरती जाईल. पहिला व्हेरिएबल काय आहे, एक्स. त्याची जात काय आहे,
त्याची डाटा टाईप काय आहे, इंट आहे. दुसरा व्हेरिएबल काय आहे, बी. त्याची व्हेरिएबल कोणत्या व्हेरिएबल वरती बी जाणार, वाय वरती जाणार. त्याचा डाटा टाईप काय आहे, इंट आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं. टेम्पचा डाटा टाईप काय दिलाय, तेव्हापर्यंत इंट दिलाय, कारण की आपण नंबर्स एक्सचेंज करणार आहेत ना, याच्या लॉजिक थ्रू नंबर्स एक्सचेंज करणार आहेत ना, त्याच्यामुळे असं दिलेलं आहे. हा प्रोग्राम आपण घेणार आहोत, टेन्शन घेऊ नका. हा प्रोग्राम तसंही तुम्हाला समजला आहे, पण आणखी मी स्वतः प्रोग्राम टाईप करून तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रोग्राम रन करून तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. तर टेन्शन घेऊ नका. आता आपण कॉल बाय रेफरन्स बघूया. काही नाही मित्रांनो, कॉल बाय रेफरन्स म्हणजे सेम. कॉल बाय रेफरन्स म्हणजे सुद्धा सेम, फक्त इथं कॉल बाय रेफरन्स होईल म्हणजे काय, ऍड्रेस थ्रू कॉल होईल. आणि इथं काय होणार, बिना ऍड्रेस थ्रू कॉल होणार. तिथं काय होणार, ऍड्रेस थ्रू कॉल होणार आणि इथं बिना ऍड्रेस थ्रू कॉल होणार. म्हणजे कसं होईल, या कॉल बाय व्हॅल्यू मध्ये कसं होईल, बिना ऍड्रेस थ्रू कॉल होईल. इथे काय करायला होतं, आपण डायरेक्ट व्हॅल्यूज पास करत आहोत व्हेरिएबलच्या. पण इथं तसं करणार आहोत का, इथं तसं करणार नाहीत. आपण ऍड्रेस पास करणार आहोत, ऍड्रेस. पहा मित्रांनो, आधी ही थिअरी बघून घेऊया, त्यानंतर प्रोग्राम समजून सांगायच्या आधी मी तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, पॉइंटर काय राहतो. पॉइंटर, आपल्याला पॉइंटर नावाचा एक चॅप्टर आहे, 5वं युनिट आपलं पॉइंटरवर आहे. आधी आपल्याला बघायचे पॉइंटर काय राहतो, त्यानंतर आपल्याला ऍड्रेस एक बघायचा आहे. आधी ऍड्रेस बघायचा, आधी ऍड्रेस काय राहतो ते बघायचं आहे आणि त्यानंतर पॉइंटर काय राहतो, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या बघायच्या आहेत. तर आधी थिअरी बघूया ह्याची. मित्रांनो, कॉल बाय रेफरन्स यालाच कॉल बाय ऍड्रेस असं सुद्धा म्हणतो. ही एवढी लाईन लक्षात ठेवा. at the time of calling function, instead of passing variables, if we pass the address of variables, then it is called as call by reference. म्हणजे काय, इथं काय केलेलं आपण, व्हेरिएबल्स पास केलती. इथं व्हेरिएबल्स पास केलती डायरेक्ट ए आणि बी, पण इथं तसं पास करणार आहोत का, नाही. इथं इन्स्टेड ऑफ पासिंग व्हेरिएबल्स म्हणजे व्हेरिएबल्स न पास करता वी पास ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबलचा ऍड्रेस पास करतो. ऍड्रेस म्हणजे काय राहणार, हा ऍड्रेस ऑपरेटर वापरून ह्या व्हेरिएबलचा ऍड्रेस पास करायचा. सेमच प्रोग्राम आहेत, जसं तिथं होतं तसंच इथं सुद्धा आहे, फक्त इथं स्टार ऑपरेटर वापरलेला आहे. स्टार ऑपरेटर आणि ऍड्रेस ऑपरेटर वापरलेला आहे. टेन्शन घेऊ नका, हे दोन्ही ऑपरेटर मी तुम्हाला 5व्या युनिट मध्ये समजून सांगणार आहे. ह्या प्रोग्राम समजून सांगताना फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे कसं कसं होत आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकीचं पॉइंटरचं तर आपल्याला 5व्या युनिट मध्ये इन डिटेल शिकायचं आहे. पॉइंटर म्हणजे काय राहतं, प्रत्येक प्रोग्राम आपण पॉइंटर थ्रू यूज करू शकतो, तिथे इन डिटेल आपल्याला समजायचं आहे. टेन्शन घेऊ नका. तर ऍड्रेस, या एचा ऍड्रेस आणि या बीचा ऍड्रेस या एक्स नावाच्या पॉइंटर वरती जात आहे आणि या इंट नावाच्या पॉइंटर वरती जात आहे. जिथं जिथे तुम्हाला स्टार दिसन तर काय राहील, हा एक्सचा पॉइंटर म्हणला जाईल, एक्सचा पॉइंटर, आणि हा वायचा पॉइंटर, पॉइंटर वाय, पॉइंटर एक्स असं म्हणलं जाईल. याला रीड करताना असं म्हणलं जाईल. द व्हेरिएबल विच स्टोअर ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल इज कॉल्ड ऍज पॉइंटर. म्हणजे काय म्हणलं आहे मित्रांनो, आता पॉइंटर काय आहे ते समजून घ्या आधी. ऍड्रेस आधी समजून घ्या, जाऊ द्या. ऍड्रेस थिअरी सांगायच्या आधी मला तुम्हाला सांगावंच लागेल पॉइंटर आणि ऍड्रेस, त्याशिवाय काही पर्याय दिसत नाही. मित्रांनो, आपण व्हेरिएबल्स बघत असताना काय करू आता ह्या पॉइंटर आणि ऍड्रेस वरचा एक प्रोग्राम तुम्हाला देतो मी. चला तर आपण आता ऑनलाईन कंपाइलर वरती जाऊया. पॉइंटर आणि ऍड्रेसचा एक प्रोग्राम घेऊन सांगतो, त्यानंतर मी तुम्हाला थिअरी सांगतो थोडीशी आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रोग्राम सांगतो. चला तर आपल्या ऑनलाईन कंपाइलर वरती. मित्रांनो, हा बेसिकचा पॉइंटरचा प्रोग्राम घेतलेला आहे मी. आता इथं काय केलेलं आहे बघा. आधी पॉइंटर आणि ऍड्रेस काय राहतात ती बघून घ्या, समजून घ्या कसं कसं राहते आणि काय काय राहते. मित्रांनो, एक व्हेरिएबल राहतो, ए नावाचा व्हेरिएबल राहतो, त्याच्यावरती 10 ही व्हॅल्यू स्टोअर होती. मग ही व्हॅल्यू काय, ए काय आहे, इंट आहे. इथं काय आहे, इंट आहे. म्हणजे ए काय आहे, इंटिजर डाटा टाईपचा आहे. इंटिजर डाटा टाईपचा आहे. तर मित्रांनो, इथं ए असतो, त्याच्यावरती व्हॅल्यू काय राहते, 10 राहते. आणि त्याचा मेमरी ऍड्रेस काय राहतो, मेमरी ऍड्रेस 4 अंकाचा राहतो, 4 अंकाचा असा मेमरी ऍड्रेस राहतो.
4 अंकाचा 1010 काही पण राहू शकतो, 1010 2020 काही पण राहू शकतो मेमरी ऍड्रेस. तर या एचा ऍड्रेस काय राहतो पहा इथं, या एचा ऍड्रेस काय आहे, मेमरी ऍड्रेस काय आहे, हा ऍड्रेस आहे आणि ए ची व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे. मित्रांनो जेव्हा आपण ए चा पॉइंटर डिस्प्ले करतो, पॉइंटर म्हणजे हा स्टार, जेव्हा ए चा पॉइंटर डिस्प्ले करतो तेव्हा आपल्याला कोणती व्हॅल्यू येते, या ए ची ही 10 व्हॅल्यू येते, 10 व्हॅल्यू आउटपुटला येते. जेव्हा मी प्रिंट एफ चा वापर करून डिस्प्ले करताना पॉइंटर असं पॉइंटर देऊन ए डिस्प्ले केला तर मला कोणती व्हॅल्यू येणार, आउटपुटला ही 10 व्हॅल्यू येणार, आउटपुटला 10 व्हॅल्यू येणार. आणि जेव्हा मी नुसतं ए डिस्प्ले केला म्हणजे काय, प्रिंट एफ फंक्शनचा वापर करून नुसता ए, असा नुसता ए म्हणजे काय, हा स्टार मार्क लावलाच नाही, नुसता ए डिस्प्ले केला तर मला काय येणार, हा मेमरी ऍड्रेस येणार. काय, मग कोणता मेमरी ऍड्रेस येणार, हा ए चा जो मेमरी ऍड्रेस आहे का, तो मेमरी ऍड्रेस मला आउटपुटला डिस्प्ले होणार. काही पण असू शकतो, काही पण लेटर्स असू शकतात, हे पण असू शकतो, काही पण असू शकतो. तर मेमरी ऍड्रेस तुम्हाला आउटपुटला डिस्प्ले होणार. यालाच म्हणतात पॉइंटर. मित्रांनो याला पॉइंटर, ही पॉइंटर म्हणतात. पॉइंटर डिस्प्ले केला की काय येणार, या ए वरची व्हॅल्यू येणार, ए वरची व्हॅल्यू आउटपुटला येणार. आणि नुसता ए डिस्प्ले केला बिना हा स्टार मार्कचा, नुसता ए डिस्प्ले केला तर आपल्याला ही व्हॅल्यू येणार, त्याचा मेमरी ऍड्रेस येणार. कशाचा, या ए व्हेरिएबलचा वरचा मेमरी ऍड्रेस येणार. आणि या ए व्हेरिएबल वरच्या मेमरी ऍड्रेस वरती कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे, ही 10 व्हॅल्यू स्टोअर आहे. काही नाही, मला माहिती तुम्हाला समजलं नसेल. जेव्हा आपण 5वा युनिट घेणार, युनिट 5वा घेणार आपण, तेव्हा तुम्हाला समजून जाईल, टेन्शन घेऊ नका. इझी राहते प्रोग्रामिंग लँग्वेज, एवढे काय काळजी घ्यायची गरज नाही. ह्या प्रोग्राम मध्ये काय झालंय बघा, ए वरती व्हॅल्यू टाकलेली आहे 10, त्यानंतर इंट पॉइंटर पी डिक्लेअर केलेला आहे, इंटिजर पॉइंटर पी असं डिक्लेअर केलेला आहे. त्यानंतर त्याने काय केलंय, ऍड्रेस ऑफ ए चा ऍड्रेस कशाला दिला आहे, पी ला दिला आहे, नुसत्या पी ला दिला आहे. पॉइंटर पी ला दिला आहे का, नाही, नुसत्या पी ला दिला आहे. म्हणजे काय, ए चा ऍड्रेस, या ए चा ऍड्रेस म्हणजे काय, इथं 2020 ऍड्रेस घेऊया आपण, 2020 ए चा ऍड्रेस कुठं दिला आहे, पी ला दिला आहे, पी नावाच्या व्हेरिएबलला ए चा ऍड्रेस दिलेला आहे. बर ठीक आहे, पी नावाच्या व्हेरिएबलला ए चा ऍड्रेस दिलेला आहे. जेव्हा मी ए ला प्रिंट करीन, व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे ए ला प्रिंट करीन, ए ला डिस्प्ले करीन मी, तर मला कोणती व्हॅल्यू भेटल, ही 10 व्हॅल्यू भेटल. आउटपुटला पहिली व्हॅल्यू काय भेटेल, मला 10 भेटल. जेव्हा मी ऍड्रेस ऑफ ए असा डिस्प्ले केला तेव्हा मला कोणती व्हॅल्यू भेटल, ए चा ऍड्रेस डिस्प्ले होईल, ऍड्रेस डिस्प्ले होईल. ए चा काय आहे, ऍड्रेस कोण्या व्हेरिएबल वरती स्टोअर आहे, ए चा ऍड्रेस डिस्प्ले होईल, नुसता ए चा ऍड्रेस डिस्प्ले होईल. म्हणजे काय, हा ऍड्रेस डिस्प्ले होईल. आणि जेव्हा मी नुसत्या पी ला डिस्प्ले केलं, नुसत्या पी ला डिस्प्ले केलं तेव्हा नुसत्या पी वरती कोणती व्हॅल्यू आहे, या ए ची ऍड्रेसची व्हॅल्यू आहे. म्हणजे काय, ही व्हॅल्यू या नुसत्या पी वरती आहे, नुसत्या पी. मी स्टार पी वरती म्हणत आहे का, पॉइंटर पी वरती म्हणत आहे का, नाही, तर नुसत्या पी वरती म्हणत आहे. ओनली पी वरती कोणती व्हॅल्यू, ओनली पी वरती ही व्हॅल्यू आहे. तर ती व्हॅल्यू ओनली पी वरती स्टोअर होणार आणि इथं ही व्हॅल्यू स्टोअर होणार. कोणती व्हॅल्यू डिस्प्ले होणार, इथं ही व्हॅल्यू डिस्प्ले होणार 2020. म्हणजे जी काय व्हॅल्यू मेमरी मध्ये स्टोअर असेल त्याच्या ऍड्रेस वरती डिफॉल्ट व्हॅल्यू जी काय स्टोअर असेल ती डिस्प्ले होणार. आणि मित्रांनो ऍट लास्ट कोणती व्हॅल्यू डिस्प्ले होणार, जेव्हा मी स्टार पी केलं, आता नुसतं पी डिस्प्ले केलं, आता मी काय करणार, स्टार पी डिस्प्ले करणार. आता स्टार पी डिस्प्ले केलं तर कोणती व्हॅल्यू डिस्प्ले होणार, या मेमरी ऍड्रेस वरती. स्टार पी म्हणजे काय, हा मेमरी ऍड्रेस, या मेमरी ऍड्रेस वरची व्हॅल्यू, या मेमरी ऍड्रेस वरती कोणती व्हॅल्यू आहे, 10 व्हॅल्यू आहे ना. ए ची व्हॅल्यू कोणती आहे, 10. ए चा मेमरी ऍड्रेस कोणता आहे, हा 2020. आणि पी चा मेमरी ऍड्रेस कोणता आहे, पी चा ऍड्रेस कोणता आहे, हा 2020. आणि मग मी काय करत आहे, पीच्या या ऍड्रेसचा पॉइंटर डिस्प्ले करत आहे, पीच्या ऍड्रेसचा पॉइंटर. पीच्या ऍड्रेसचा पॉइंटर कोणता राहणार आहे, हा ए ची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू कसं काय, कारण की हा, तर ए ची व्हॅल्यू कसं काय आली तिथं, कारण की हा पीचा ऍड्रेस आहे आणि तोच ए चाच ऍड्रेस आहे आणि दोन्हीचा ऍड्रेस सेम आहे. म्हणून ह्या पीचा पॉइंटर डिस्प्ले केल्यावर ही 10 व्हॅल्यू आउटपुटला डिस्प्ले होणार. चला आता आउटपुटला बघून घेऊया. मला माहिती तुम्हाला समजेल नाही, टेन्शन घेऊ नका, समजून जाईल. पहिल्यांदा काय आले, याची व्हॅल्यू काय आहे, 10. पहा ही काय, ही आबडधुबड काय व्हॅल्यू आलेली आहे, तर मित्रांनो ही व्हॅल्यू कसं काय आलेली आहे माहिती का, ही व्हॅल्यू सेम आलेली आहे. बघा ही व्हॅल्यू सेम आलेली आहे, म्हणजे ए चा ऍड्रेस आणि बी चा ऍड्रेस सेम आलेला आहे. कारण की आपण एकमेकावर ऍड्रेस टाकला होता ना, या पी वरती ए चा ऍड्रेस टाकला होता ना, म्हणून दोघांची व्हॅल्यू सेम आलेली आहे.
बाय डिफॉल्ट ऍड्रेस काही पण राहू शकतो, इथं काही पण राहू शकतो, प्रत्येक बारीस ऍड्रेस बदलत राहू शकतो. बाय डिफॉल्ट काही पण ऍड्रेस राहू शकतो. पहा ही व्हॅल्यू कसं काय सेम आली? मी इथं काय केलं, स्टार पी डिस्प्ले केलता ना, इथं स्टार पी डिस्प्ले केलता ना, स्टार पी डिस्प्ले केल्यावर मग काय होणार, या मेमरी ऍड्रेसचा व्हॅल्यू ही 10 व्हॅल्यू इथे डिस्प्ले होणार. स्टार पी डिस्प्ले केल्यावर मला ए ची अप्रॉक्स व्हॅल्यू भेटणार. म्हणजे काय, ए ची व्हॅल्यू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू भेटणार, सॉरी एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटणार. अप्रॉक्स बी नाही, ऍब्सोल्यूट बी नाही, एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटणार. 10 व्हॅल्यू इथे भेटणार. का कसं काय भेटणार? कारण की मी पॉइंटर वापरला आहे, इथं स्टार वापरलेला आहे. मी जर नुसता पी वापरला असता तर मला कोणती व्हॅल्यू भेटली असती? ऍड्रेस ऑफ ए ची भेटली असती, ऍड्रेस ऑफ ए ची, म्हणजे ही व्हॅल्यू भेटली असती मला. ही आबडधुबर जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मला भेटली असती इथं. आणि पहा मित्रांनो, मी जेव्हा नुसता ए डिस्प्ले केला असता तेव्हा काय भेटली असती मला? ही 10 व्हॅल्यू परत भेटली असती ए डिस्प्ले केला असता तर बघा मित्रांनो, कळालं तुम्हाला? नुसता पी डिस्प्ले केला तर आपल्याला काय डिस्प्ले येतो? मेमरी ऍड्रेस डिस्प्ले येतो, मेमरी ऍड्रेस डिस्प्ले होतो, मेमरी ऍड्रेस. एवढं कळालं? आणि स्टार पी डिस्प्ले केला त्या मेमरी ऍड्रेस वरची व्हॅल्यू, या मेमरी ऍड्रेस वरती कोणती व्हॅल्यू? 10 व्हॅल्यू, ती व्हॅल्यू डिस्प्ले होती स्टार पी डिस्प्ले केल्यावर. एवढं तर तुम्हाला समजलं. चला तर आपण आता आपल्या कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स वरती जाऊया. ऍड्रेस आणि पॉइंटर तुम्हाला समजलं असेल, नाही समजलं पुढच्या युनिट मध्ये समजून घेऊया, टेन्शन घेऊ नका. चला तर आपण आपल्या कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स वाल्या ह्याच्यावर जाऊया. तुम्हाला समजलं असेल, पहा इथं काय म्हणतंय, व्हेरिएबल विच स्टोर ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल इज कॉल्ड पॉइंटर. पहा पॉइंटर काय करते, एक व्हेरिएबल राहते, पॉइंटर एक व्हेरिएबल राहते. स्टार पी काय राहते? स्टार पी एक पॉइंटर आहे. ही पॉइंटर काय करणार? स्टोर करणार व्हॅल्यू, ऍड्रेस. कशाचा? हे पॉइंटर पी काय करणार? ऍड्रेस स्टोर करणार. कशाचा? व्हेरिएबलचा. ए नावाच्या व्हेरिएबलवरचा पी काय करणार? स्टोर करणार ऍड्रेस, आणि त्यालाच पॉइंटर म्हणलं जाणार, याला पॉइंटर म्हणलं जाणार मित्रांनो, याला पॉइंटर पी असं म्हणलं जाणार. रीड करताना तसं रीड करायचं. वी कॅन पास ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल बाय प्लेसिंग ऍड्रेस बिफोर व्हेरिएबल नेम. म्हणजे काय? हा ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा बिफोर व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम या एच्या आधी आपण ऍड्रेस ऑपरेटर वापरला होता, तर ती एचा ऍड्रेस आपण या पी वरती टाकला होता, हे माहिती तुम्हाला. मग काय झालं, दोन्हीचे ऍड्रेस सारखे झाले. जेव्हा मी स्टार पी डिस्प्ले केला तेव्हा मला ए ची व्हॅल्यू भेटली ना. मग हेच तर पॉइंटर आहे, हेच तर पॉइंटर आहे मित्रांनो. कॉल बाय रेफरन्स डज नॉट वेस्ट मेमरी, मेमरी वेस्ट होऊ देत नाही. कॉल बाय रेफरन्स वर्क मोर इफिशियंटली दॅन कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यू मध्ये कॉल बाय व्हॅल्यू पेक्षा एफिशियंट आहे कॉल बाय रेफरन्स असं सांगितलेलं आहे इथं. इफिशियंट म्हणजे काय? त्याचा वापर चांगला करू शकतो आपण ना, त्याला इफिशियन्सी म्हणतात. त्याचा वापर इझिली करू शकतो. पासिंग ऍड्रेस ऑफ ऍक्च्युअल आर्ग्युमेंट टू द फॉर्मल आर्ग्युमेंट. म्हणजे काय करत आहे? ऍक्च्युअल आर्ग्युमेंटचा ऍड्रेस फॉर्मल आर्ग्युमेंटला पास करत आहे. इफ दे डू से some changes on formal argument, then it directly affect on actual argument. It's called call by address or call by reference. काही पण म्हणू शकता तुम्ही, कॉल बाय ऍड्रेस और कॉल बाय रेफरन्स. तर मित्रांनो, इथं मी आता तुम्हाला समजून सांगतो काय होत आहे. आता इथं आपण पॉइंटर हे करीत होतो, पॉइंटर डिक्लेअर केलं तर आपण स्टार पी नावाचा, तर तसंच इथं स्टार एक्स नावाचा डिक्लेअर केलाय. स्टार एक्स नावाचा हा पॉइंटर डिक्लेअर केला आणि स्टार वाय नावाचा हा पॉइंटर डिक्लेअर केलाय. आता त्याच्यात काय होणार? ऍड्रेस कोणते ऍड्रेस देत आहोत आपण? आता इथं याच्या नावातच बघा, कॉल बाय ऍड्रेस आहे, म्हणजे कॉल बाय रेफरन्स, कोणाचा तर रेफरन्स घेऊन आपण कॉल करत आहोत. आता या ए चा आणि या बी चा ऍड्रेसचा वापर करून आपण कॉल करत आहोत ना, म्हणून याला कॉल बाय ऍड्रेस नाव दिलेलं आहे. ए चा आणि बी च्या ऍड्रेसचा वापर करून कॉल करत होतो. नसता कॉल बाय व्हॅल्यू मध्ये काय होतं? नुसते आपण काय करत होतो? व्हेरिएबल्स पास करत होतो. ऍड्रेस पास करत होतो का? नाही, तर डायरेक्ट व्हेरिएबल पास करत होतो. पण इथं काय करणार आहोत? ऍड्रेस पास करणार आहोत. तर या ए चा ऍड्रेस या पॉइंटर एक्स वरती जाणार, ए चा ऍड्रेस पॉइंटर एक्स वरती जाणार आणि बी चा ऍड्रेस पॉइंटर वाय वरती जाणार. या दोन्ही वरती गेल्यावर सेम पुन्हा स्वॅपिंगचं लॉजिक, फक्त इथं नुसतं वाय बिना वापरता स्टार एक्स स्टार वाय असं प्रत्येक बारीस वापरायचं आहे. जिथं तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत तिथं तुम्हाला स्टार एक्स स्टार वाय वापरायचं आहे. स्टार एक्स म्हणजे काय झालं?
या एक्स ऍड्रेस ऑफ ए ची व्हॅल्यू म्हणजे ही 10 व्हॅल्यू या स्टार एक्स वरती आहे. नुसता एक्स असता तर इथं काय झालं असतं, हा स्टार नसता, समजा नुसता एक्स असता तर काय असतं, तर ही ऍड्रेस या 10चा या ए चा ऍड्रेस आला असता, मेमरी ऍड्रेस आला असता, मेमरी ऍड्रेस स्वॅप झाला असता, म्हणजे मेमरी ऍड्रेस इकडून इकडे स्वॅप झाला असता. वायचा मेमरी ऍड्रेस ह्याच्यावर गेला असता, त्याचा मेमरी ऍड्रेस ह्याच्यावर गेला असता. एवढं तरी तुम्हाला समजलं असेल. चला तर आता आपण आपल्या कंपाइलरवरती जाऊया आणि दोन्ही प्रोग्राम आपण 1 बाय 1 करून बघूया. तर मी काय करतो, हा प्रोग्राम कॉपी पेस्ट करतो आणि तिकडे डायरेक्ट चेंजेस करून टाकतो, जेणेकरून आपला टाइम वाचेल. चला तर आपण आपल्या ऑनलाईन कंपाइलरवरती जाऊया. तर मित्रांनो आता आपण कॉल बाय व्हॅल्यूचा प्रोग्राम आधी आपण बघून घेऊया. कोणता? कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यूचा प्रोग्राम आपण बघून घेऊया. आधी काय करायचं आहे, हेडर फाईल इन्क्लूड केली आहे. इथं काय केलेलं आहे, स्वॅप नावाचं फंक्शन डिक्लेअर केलं आहे. पहिलं काय फंक्शन बनवायची काय पद्धती आहेत, फंक्शन डिक्लेरेशन. 3 स्टेप आहेत ना फंक्शन बनवायचे, 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप फंक्शन डिक्लेरेशन केले का? हो, इथं काय केलं आहे आपण, फंक्शन डिक्लेरेशन केलं आहे. फंक्शन डिक्लेरेशन इथं केलेलं आहे. फंक्शन डिक्लेरेशन मध्ये काय केलेलं आहे, स्वॅप नावाचं फंक्शन बनवलं आहे. फंक्शनचं नाव काय आहे, स्वॅप, SWAP. इंट एक्स आणि इंट वाय हे दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत. एक्स आणि वाय काय आहेत, व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. त्यांचा डाटा टाइप काय आहे, इंट आहे, इंट. आता मेन फंक्शन मध्ये बघा, इंट ए आणि इंट बी दोन व्हेरिएबल इथं सुद्धा बनविले आहेत, इंट ए आणि इंट बी. ऍज इट इज हाच प्रोग्राम एक्झाम मध्ये लिहायचा बरं का मित्रांनो. तर ए वरती कोणती व्हॅल्यू टाकली 10 आणि बी वरती कोणती व्हॅल्यू टाकली 10 बिफोर कॉलिंग स्वॅपिंग फंक्शन. इथं काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे. कोणाला? कॉलिंग फंक्शन. इथं काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे फंक्शन. या फंक्शनला कॉल केलेला आहे. एवढं तुम्हाला लक्षात आलं ना. पहिली स्टेप काय होती, फंक्शन डिक्लेरेशन. दुसरी स्टेप फंक्शन कॉलिंग आणि तिसरी स्टेप फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशन कुठे आहे, इथं आहे फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशन इथं आहे. इथं फंक्शन डेफिनेशन, पूर्ण फंक्शन डेफिनेशन. तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत, इथं काय होणार, ए आणि बी यांच्या व्हॅल्यू डिस्प्ले होणार. ए वरती कोणती व्हॅल्यू डिस्प्ले होणार आणि बी वरती कोणती व्हॅल्यू डिस्प्ले होणार, हे 10 आणि 5 अशी व्हॅल्यू डिस्प्ले होणार. त्यानंतर कॉलिंग फंक्शन एक्झिक्यूट होणार. मित्रांनो कॉलिंग फंक्शन मध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू पास केली आहे आपण. ए ची व्हॅल्यू 10, बी ची व्हॅल्यू 5 पास केलेली आहे. म्हणजे कुठे जाणार, त्या कॉलिंग फंक्शन वरती प्रोग्राम कंट्रोलर जाणार. आता ए ची व्हॅल्यू 10 आहे, ही इंट एक्स वरती स्टोअर होणार. बी ची व्हॅल्यू 5 आहे, ह्या इंट वाय वरती स्टोअर होणार. आता एक्स ची व्हॅल्यू काय राहिली, एक्स ची व्हॅल्यू काय झाली, 10 झाली आणि वाय ची व्हॅल्यू काय झाली, 5 झाली. आता पहा इथं टेम्प वरती व्हॅल्यू टाकलेली आहे म्हणल्यावर एक्स ची व्हॅल्यू टेम्प वरती टाकलेली. टेम्प वरती कोणाची व्हॅल्यू टाकलेली, एक्स ची. आता टेम्पची व्हॅल्यू काय झाली, टेम्पची व्हॅल्यू 10 झाली. टेम्प एक्स आणि वाय, टेम्पची व्हॅल्यू काय झाली, 10 झाली. बरोबर आहे. एक्स ची व्हॅल्यू 10 वर टाकली म्हणजे आता वाय ची व्हॅल्यू एक्स वरती टाकली. आता वाय ची व्हॅल्यू काय आहे, वाय ची व्हॅल्यू 5 आहे, ती एक्स वरती टाकायची. वाय ची व्हॅल्यू एक्स वरती टाकली म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आता सध्या काय झाली, 5 झाली. नंतर या टेम्पची व्हॅल्यू वाय वरती टाकायची. टेम्पची व्हॅल्यू काय आहे, 10 आहे, 10 व्हॅल्यू ह्याच्यावरती टाकायची. स्वॅपिंग झाली ना मित्रांनो, एक्स ची व्हॅल्यू ह्याच्यावर आली आणि वाय ची व्हॅल्यू ह्याच्यावर आली. टेम्प नावाच्या फंक्शनचा वापर करून. तर हे काढून टाका मित्रांनो. काय करा, ह्याची काय गरज तर दिसत नाही मला, तर हे तर काढून टाका. याची काय गरज तर दिसत नाही. तर प्रोग्राम रन करून बघूया आपण. आता स्वॅपिंग होईल का नाही ती प्रोग्राम रन करून बघूया ना. पहा स्वॅपिंग झाली, तर स्वॅपिंग झाली नाही, कसं काय झाली नाही, काहीतरी लॉजिक मध्ये गडबड झाली आपल्या.
डिस्प्ले करताना काय केलं आपण, ए आणि बी डिस्प्ले केलं. स्वॅपिंग पूर्ण होणार, पण कधी, ते लॉजिक मी काढून टाकलं ना, करंट झेड. आता बघूया. पहा मित्रांनो, इथं स्वॅपिंग झालेली आहे. आफ्टर कॉलिंग फंक्शन त्यांची स्वॅपिंग झालेली आहे. इनसाइड स्वॅप फंक्शन मध्ये हे इनसाइड स्वॅप फंक्शन दाखविलेलं आहे आपल्याला. आणि आफ्टर कॉलिंग ए ची वाय ची व्हॅल्यू ह्याच्यावर गेली आणि एक्स ची व्हॅल्यू ह्याच्यावर गेली. हे तर तुम्हाला समजायला का मित्रांनो? पहा, आफ्टर कॉलिंग झाल्यानंतर यांच्या व्हॅल्यू एक्सचेंज झाल्या ना, मग तेच व्हॅल्यू तिथं डिस्प्ले केलेल्या आहेत मित्रांनो. एवढं तुम्हाला समजलं? तर परत बघा, ही काय होणार, ए ची व्हॅल्यू 10 होती, ही ह्याच्यात गेली आणि ही ह्याच्यात गेली. दोन्ही व्हॅल्यू चेंज झाल्या. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काय झाल्या, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू इथं झाल्या, चेंज झाल्यावर काय झाल्या, दोन्ही स्वॅप झाल्या. म्हणजे काय झालं, दोन्ही व्हॅल्यू स्वॅप झाल्या, आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला. तर मित्रांनो, आफ्टर स्वॅपिंग मध्ये दोन्ही व्हॅल्यू स्वॅप होऊन झाल्या, म्हणजे प्रोग्राम आपला रन झाला. आता काय होणार मित्रांनो, आता कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय होणार, कॉल बाय व्हॅल्यू तर बघितलं आपण, आता कॉल बाय रेफरन्स और कॉल बाय ऍड्रेस सेम. फक्त काय करायचं, चेंज करताना इथं स्टार करून द्यायचा, इथं स्टार असा स्टार करून द्यायचा. म्हणजे काय, पॉइंटर एक्स आणि इथं काय, पॉइंटर वाय. इथं पास करताना काय करायचं, ऍड्रेस पास करायचा, ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा, ऍड्रेस ऑफ ए आणि ऍड्रेस ऑफ बी. इथं सुद्धा पॉइंटर वापरायचा, पॉइंटर. मी तुम्हाला डायरेक्ट चेंजेस करून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की कुठं कुठं कसे चेंजेस करावे लागतात प्रोग्रामरला, एका प्रोग्रामला दुसऱ्या प्रोग्राम स्विच चेंज करायसाठी. इथं सुद्धा तसंच स्टार. प्रत्येक जागी जिथं जिथं आपण व्हेरिएबल दिसत आहे तिथं तुम्हाला स्टार लावावंच लागणार, कंपल्सरी आहे मित्रांनो. जिथं व्हेरिएबल दिसत आहे वाय आणि एक्स तिथं तुम्हाला लावाच पडणार आहे. जिथं तुम्ही डिस्प्ले केला असेल तिथं पहा, मी कुठं लावलेलं आहे, इथं सगळे जागी लावलेलं आहे. आता प्रोग्राम रन करून बघूया. कॉल बाय रेफरन्सनी प्रोग्राम रन होईल का? पहा, कॉल बाय रेफरन्सने सुद्धा प्रोग्राम रन झाला. त्यांची ए ची व्हॅल्यू काय होती 10, बी ची व्हॅल्यू काय होती 5. दोन्हीची व्हॅल्यू स्वॅप झाल्यानंतर ए ची व्हॅल्यू बी ला गेली, बी ची व्हॅल्यू ए ला गेली. म्हणजे काय, ए ची व्हॅल्यू काय झाली 5 झाली आणि बी ची व्हॅल्यू काय झाली 10 झाली. आता इथं काय झालं, कॉल बाय रेफरन्स म्हणजे कॉल बाय ऍड्रेस झाला ना, फक्त ऍड्रेस ऑपरेटर आणि पॉइंटर ऑपरेटर वापरले. बाकी सगळा प्रोग्राम तर कॉल बाय व्हॅल्यू सारखाच आहे ना मित्रांनो. म्हणून एक्झाम मध्ये कोणताही एकच प्रोग्राम पाठ करून जायचा, दुसरा प्रोग्राम आपाप मनाने लिहिता येतो तुम्हाला. फक्त लक्षात असायला पाहिजे की कुठं पॉइंटर ऑपरेटर वापरायचा आहे आणि कुठं ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा आहे. ऍज इट इज हे प्रोग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये लिहून यायचा आहे. तर आय होप की तुम्हाला आजचे दोन्ही प्रोग्राम समजले असतील. काही नाही, कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय, या एका व्हेरिएबलचा रेफरन्स घेऊन त्याची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. रेफरन्स म्हणजे कसा, त्याचा मेमरी ऍड्रेस, इथं काय राहतो मेमरी ऍड्रेस, त्या मेमरी ऍड्रेसचा रेफरन्स घेऊन, आधार घेऊन, रेफरन्स म्हणजे काय, या मेमरी ऍड्रेसचा आधार घेऊन हा ए वरची काय व्हॅल्यू 10 आपल्याला आउटपुटला डिस्प्ले करायची असतील तर ती डिस्प्ले करून टाकायची. त्यालाच म्हणतात पॉइंटर मित्रांनो, दुसरं काही नाही. पॉइंटर चॅप्टर शिकताना आपण ते शिकणार आहोत. चला आता दोन्हीचा डिफरन्स बघूया. कॉल बाय व्हॅल्यूचा आणि कॉल बाय रेफरन्सचा डिफरन्स बघूया. चला तर आपण आता आपल्या पीडीएफ वरती जाऊया. मित्रांनो, व्हिडिओची लेंथ आता खूप लांब होत आहे. चला लवकर आपण हे डिफरन्स बघून घेऊया आणि तुम्हाला समजून सांगूया. हे डिफरन्स टोटली 4 मार्कासाठी तुम्हाला पेपरला येऊ शकतो. 4 मार्कसाठी पेपरला येऊ शकतो. फायनलला सुद्धा, तुमच्या युनिट टेस्ट 2 ला सुद्धा. कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्सचा. कॉल बाय व्हॅल्यू मध्ये काय होतंय, फंक्शन कॉल बाय युझिंग व्हॅल्यूज आर नोन ऍज कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यूचा वापर होतो ना, ए आणि बी च्या व्हॅल्यूचा वापर होतो ना. आणि कॉल बाय रेफरन्स मध्ये काय होतो, त्यांच्या मेमरी ऍड्रेसचा वापर होतो. युझिंग ऍड्रेस ऑफ इज नोन ऍज फंक्शन, इज नोन ऍज कॉल बाय रेफरन्स.
फंक्शन कॉल होतो युझिंग ऍड्रेस, त्यांच्या मेमरी ऍड्रेसचा वापर होतो ना, ऍड्रेसचा वापर करून फंक्शन कॉल होतो, त्यालाच कॉल बाय रेफरन्स असं म्हणलेलं आहे. दोन्ही लाईन समजल्या. आता त्याच्यानंतर ऍक्च्युअल आर्ग्युमेंट व्हॅल्यू पास टू फॉर्मल पॅरामीटर म्हणजे काय, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट पास होतात. ए आणि बी हे काय आहेत, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आहेत ना, त्यांच्या व्हॅल्यूज पॅरामीटर थ्रू पास होतात. ए आणि बी काय आहे, त्यांना पेरिमीटर सुद्धा म्हणू शकतात, त्याला आर्ग्युमेंट सुद्धा म्हणू शकतात. पेरिमीटर आणि आर्ग्युमेंट हे दोन समानार्थी वाक्य आहेत असं समजून घ्या, दोन्ही सिनोनियम्स आहेत असं समजून घ्या. तर मित्रांनो काय म्हणत आहे, व्हॅल्यू पास करू शकतो आपण फॉर्मल पॅरामीटर्सला, आणि इथे काय ऍक्च्युअल आर्ग्युमेंट ऍड्रेस पास टू फॉर्मल पेरिमीटर म्हणजे काय, इथं काय होत आहे व्हॅल्यूज पास होत आहेत, इथं काय होत आहे ऍड्रेस पास होत आहे. तेच सेमच वाक्य आहे, फक्त फिरून सांगितलेलं आहे. ऍड्रेस ऑफ ऍक्च्युअल आर्ग्युमेंट अँड फॉर्मल पेरिमीटर आर डिफरंट म्हणजे काय, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट ए चा ऍड्रेस आणि फॉर्मल पेरिमीटरचा ऍड्रेस हा डिफरंट राहणार मित्रांनो. म्हणजे एक्स चा ऍड्रेस, ए ची व्हॅल्यू काय कशावरती जात होती, एक्स वरती जात होती ना, ए चा ऍड्रेस डिफरंट राहणार आणि एक्स चा ऍड्रेस डिफरंट राहणार. इथं काय होणार, इथं सेमच राहणार. ऍड्रेस ऑफ ऍक्च्युअल आर्ग्युमेंट अँड फॉर्मल आर्ग्युमेंट, इथे काय होतं ए चा ऍड्रेस ऍड्रेस ऑफ ए आणि पी चा ऍड्रेस हा दोन्ही इक्वल होते ना, हा दोन्ही इक्वल होते म्हणजे सेमच होते दोन्ही, म्हणून इथं सेम म्हणलेलं आहे. दोन्हीचे पॅरामीटरचे आर्ग्युमेंट सेम आहे. इथं ए ची व्हॅल्यू एक्स वरती टाकत होतो या कॉल बाय व्हॅल्यू मध्ये, तर त्यामुळं ह्याची ऍड्रेस डिफरंट राहणार, ह्याचा मेमरी ऍड्रेस डिफरंट होता आणि ह्याचा मेमरी ऍड्रेस डिफरंट होता, असं या वाक्याचा अर्थ होतो. इफ वी मेड चेंज इन फॉर्मल पॅरामीटर देन इट विल नॉट चेंज व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युअल आर्ग्युमेंट. फॉर्मल पॅरामीटर मध्ये चेंजेस केले आपण तर ऍक्च्युअल आर्ग्युमेंट मध्ये ते चेंज होऊ देणार नाही. म्हणजे काय, फॉर्मल पॅरामीटर मध्ये म्हणजे याच्यामध्ये चेंज केले तर ऍक्च्युअल आर्ग्युमेंट मध्ये चेंज होणार का, तर होणार नाही असं इथं सांगितलेलं आहे. पण इथं जर चेंज केलं, याच्यावरची व्हॅल्यू चेंज केली तर ह्याच्यावरची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार. या पॉइंटर पी वरती जी व्हॅल्यू आहे तीच ह्याच्यावरती राहणार. जर या ऍड्रेस ऑफ ए वरती व्हॅल्यू चेंज केली तर या ऍड्रेस ऑफ पॉइंटर पी वरची व्हॅल्यू चेंज होणार असं सांगितलेलं आहे. एक्झाम्पल काय आहे असं, आणि एक्झाम्पल काय आहे असं. कॉलिंग फंक्शन कॉल करताना नुसतं काय करतो आपण, व्हेरिएबल पास करतो, आणि इथं काय करतो ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल पास करतो. हा एक्झाम्पल बी देऊन या, आणि जेणेकरून तुम्हाला 4 मार्क या डिफरन्सचे सुद्धा पडून जातील. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत तुमचे व्हिडिओज लेक्चर पोहोचवा. आणि खूप दिवसानंतर मी लेक्चर आलं त्यामुळं सॉरी, माझ्याकडून जरा चूक झाली ती, जरासा उशीर झाला. पण आता रेग्युलरली येत राहते लेक्चर्स, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त लेक्चर्स 1 बाय 1 बघत चला, जेणेकरून ऑल क्लिअर इन्फॉर्मेशन होऊन जाईल तुम्हाला. युनिट टेस्ट 2 च्या आधी तुमचं सर्व क्लिअर होऊन जाईल, तर टेन्शन घेऊ नका. आणि पेपर मध्ये चांगलं पेपर फोडून या मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे. युनिट टेस्ट 2 चा सुद्धा जसं युनिट टेस्ट 1 तुमची चांगली गेली, कमेंट मध्ये सांगा. जर युनिट टेस्ट 1 चे मार्क तुम्हाला कळाले असतील तर कमेंट मध्ये सांगा किती मार्क तुम्हाला भेटले आहेत युनिट टेस्ट 1 मध्ये. तर मित्रांनो आता काय करा, आजचं लेक्चर इथंच संपूया आपण. लेट्स गो.